सो हॅलो एव्हरीवन, आज होता नाशिकमध्ये डे सेकंड. सो इथे आम्ही सकाळी मस्तपैकी उठलो, फ्रेश झालो, बॅग वगैरे पॅक केल्या आणि फोटोशूट करत आम्ही निघालो. सो आम्ही निघालो, खाली आल्यानंतर इथे रेडी होत होते जाण्यासाठी. सो आम्ही निघालो होतो त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये अँड इथे गाडीमध्ये मस्त गाणी ऐकत, एन्जॉय करत, तिकडच्या गप्पा गोष्टी करत आम्ही मस्त बाहेरचा व्ह्यू बघत पोचलो नाश्ता करण्यासाठी. इथेच एक हॉटेल होतं नाशिकमध्ये, तिथली मिसळ आणि कटवडा खूप प्रसिद्ध होतं. सो ते आम्ही ट्राय केलं. खूप असं झणझणीत होतं. तुम्ही तरीवरनंच बघा किती तिखट असेल, पण वेगळं काहीतरी ट्राय केलं. त्यानंतर आम्ही मंदिरात पोचलो. गर्दी असल्यामुळे आम्हाला दर्शन भेटलं नाही. आम्ही बाहेरूनच देवाचं दर्शन घेतलं. नेक्स्ट टाइम आम्ही नक्की येऊ, आतमध्ये पूर्ण दर्शनासाठी जाऊ. देन आम्ही बाहेर सगळ्यांनी मस्तपैकी फोटोशूट केले, व्हिडिओज काढले. तिथून आम्ही निघालो आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचा मठ आहे, गुरुपीठ आहे नाशिकमध्ये. आम्ही तिथे गेलो. तिथे देऊळ करून मूवी आहे, त्याचं व्हिडिओ शूटिंग पण झालेलं आहे त्या मठामध्ये. खूप छान मठ आहे. त्या मठातच आम्ही दुपारचं जेवण केलं होतं. सो इथे बघू शकता, हा मठाच्या बाहेरचा व्ह्यू आहे. जाताना आतमध्ये फोन अलाउड नव्हते. देन बाहेर आल्यानंतर इथे मी सगळ्यांसोबत फोटो काढले. हे आहेत अशोक भाई, हे आहेत प्रकाश सर, इथे आहेत आमचे नवले दादा अँड इथे आहेत ह्या प्रीती मॅडम आणि इथे आहे आमची गोलू मुलं अशी वैष्णवी. देन इथे आहे ऋषिकेश. सो तिथून आम्ही निघालो आणि आम्ही आलो सुला वाईन्स. मस्ट विजिटेड. खूप छान प्लेस आहे आतमध्ये. पर पर्सन संडे असल्यामुळे तिकीट 1000 रुपीज होती. देन आम्ही मस्त आतमध्ये गेलो. वेगवेगळे असे म्हणजे छोट्या ॲक्टिव्हिटीज होत्या तिथे. खूप छान होतं. मस्त एन्जॉय केला तिथे अँड फोटोशूट्स वगैरे केले. वाईन्स वगैरे काही ट्राय केलेले नाही आहेत आम्ही कोणीच. मस्तपैकी मस्त नेचर होतं आतमध्ये. पूर्ण पैसे वसूल झाले आमचे. देन आम्ही तिथे एन्जॉय केला मस्तपैकी. फोटोजवरनंच तुम्हाला कळत असेल. देन आम्ही तिथे दुपारचं जेवण तर आम्ही तिथे केलं होतं. संध्याकाळी स्नॅक्स तिथे केला. सो मी इथे पिझ्झा ट्राय केला तिथला. ठीकठाक होता, पण मला आवडला तिथला पिझ्झा. देन आम्ही निघालो मुंबईच्या दिशेने, घराच्या दिशेने. सो अशी आमची नाशिकची ट्रिप होती. थँक्यू फॉर वॉचिंग.